नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे वेट लॉस जर्नीचा तिसरा दिवस. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी रात्री मूग भिजत घातले होते. आपल्याला या 7 दिवसात कडधान्य, डाळी आणि भाज्याच खायच्या आहेत. कार्ब्सचं प्रमाण खूप कमी असलं पाहिजे. आपण कार्ब्समध्ये जरी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा ब्राऊन राईस खात असलो तरी त्याचं प्रमाण भाज्या किंवा कडधान्यांपेक्षा कमी पाहिजे. आता मिक्सरच्या भांड्यात मूग, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची बारीक वाटून घेतली. यात थोडं पाणी ॲड केलं होतं मी आणि याची फाईन पेस्ट बनवली. यात मीठ व हळद ॲड करून तवा सगळीकडून एकसारखा गरम करून घेतला आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून तव्यावर मुगाचे धिरडे बनवून घेतले. मुगाचे धिरडे व त्याच्यासोबत वाटाण्याचा रायता. वाटाण्याचा रायता तयार करण्यासाठी मी दही घेतलं. त्यात उकडलेले वाटाणे व चाट मसाला, लाल तिखट ॲड करून वाटाण्याचा रायता तयार करून घेतला आणि प्लेट सर्व करून घेतली. आता दुपारचे जेवण. एका कढईत जिरे, मोहरी, लसणाची पेस्ट परतवून यात हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि शिजवलेले मिक्स कडधान्य ॲड केले. यात मीठ ॲड करून कडधान्य शिजलेलं जे पाणी होतं ते पाणी ॲड केलं व ही आमटी उकळवून घेतली. आता आमटीला उकळी आली की यात भरपूर कोथिंबीर ॲड केली. इथे आपली आमटीची भाजी तर रेडी झाली आहे. आता फ्लावर पण मी आधी उकळून घेतला होता. एका कढईत जिरे, मोहरी, लसणाची पेस्ट ॲड केली. उकडलेला फ्लावर ॲड केला. तो शिजलेला असल्यामुळे त्याचे लगेच तुकडे होतात. यात चवीनुसार मीठ, हळद, थोडं लाल तिखट ॲड केलं व ही भाजी परतवून घेतली. फ्लावरमध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली आणि प्लेट सर्व करून घेतली. कडधान्यांची भाजी, कोशिंबीर, फ्लावरची भाजी आणि भाकरी. आता रात्री काय बरं बनवावं चला सांगते. मी इथे मूग व मठ भिजत घातले होते. ते मिक्सरच्या भांड्यात ॲड केले. यात कोथिंबीर, 1 अद्रकचा तुकडा ॲड केला व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. या वाटणात हळद, मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला व मिक्स करून यात ज्वारी, बाजरी व डाळीचं पीठ लागेल तसं ॲड करून याचा डो मळून घेतला. हा डो साईडला ठेवला व चटणी बनवण्यासाठी कढईत कांदा, टोमॅटो परतवून घेतला. कांदा, टोमॅटो परततात तेवढ्या वेळात जो डो आपण मळून घेतला होता त्याचे गोल गोल आकाराचे कटलेट बनवून घेतले. कांदा, टोमॅटो थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात ॲड केले. यात लाल मिरची, लसूण, कोथिंबीर व फुटाणे ॲड करून लाल तिखट, मीठ, हळद ॲड केले. याची फाईन चटणी बनवून घेतली. ही चटणी कढईत जिरे, मोहरी घालून ॲड केली. यात दही घालून एक उकळी काढून घेतली. आता कटलेट तव्यावर दोघी बाजूंनी भाजून घेतले. गरम चटणी व गरम गरम कटलेट एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले. चला तर मग भेटूया उद्या अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.